नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्णता कोचिंग क्लासेस मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। मी माणिक ढवळे। तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण लॉंग आय वर्ड्स पाहिले होते, ठीक आहे। तर आज लॉंग ओ वर्ड्स आपण पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, जसं तुम्हाला ऑर्डर दिलेले ओला, अ आणि ओ, ठीक आहे। त्याचं काय होतं, अ म्हणजे एक काना अर्धा चंद्र, ओ म्हणजे एक काना एक मात्रा, असे काना मात्राचे नियम होते। तर हे जे आहे शॉर्ट साऊंड आहे, ठीक आहे, आणि हे जे आहे पार्ट हे लॉंग साऊंड आहे। तर आपल्याला ओ चा वापर करायचा, एक काना एक मात्रा। तर पहा मित्रांनो, नेहमीप्रमाणे ओ, ओ डॅशी, ओई, ओए, ओ डब्ल्यू, ठीक आहे। हे जे वर्ड्स आहेत जेव्हा येतात त्यावेळेस आपण ओ आणि एक काना एक मात्रा वापरतो। तर हे सेपरेट कॉलम मी बनवलेले आहेत, त्यामध्ये पहा आता हे ओ कॉलम आहे। पहिलं काय करायचं, ओ वर्ड्स अंडरलाईन करून घ्यायचे, ठीक आहे मित्रांनो। आता हे ओ वर्ड्स अंडरलाईन केल्यानंतर याचा उच्चार बनवायला आपल्याला सोपा जातो। तर एफ ला काय येते, फ। आता ओ नंतर आलं ना, नंतर आल्यावर नेहमीप्रमाणे आपल्याला काय काना मात्राचा नियमानुसार एक काना एक मात्रा। मग सी ला काय येणार, क। यू ला सोडला आपण सायलेंट असतो, एस ला स, काय झालं एफ ओ सी यू एस, फोकस असा उच्चार होतो। नेक्स्ट आहे ओ सुरुवातीला आला, नेहमीप्रमाणे ओ जेव्हा सुरुवातीला आलं काय घ्यायचं आपल्याला, सुरुवातीला जे आहे ओ, ओला ओ, एम ला म येते, आय ला काय आहे पहिली वेलांटी आणि टी ला आहे ट, ओ एम आय टी, ओमिट। तर नेक्स्ट कॉलम मध्ये पहा ओ डॅशी। आता ओ डॅशी पार्ट आपल्याला अंडरलाईन करून घ्यायचा आहे। आता बघा ओ डॅशी पार्ट अंडरलाईन केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल ओ डॅशी म्हणजे काय, ओ आणि ई मध्ये एक लेटर असते, कोणतेही लेटर असू शकते, ठीक आहे। तर उच्चार आपल्याला काय घ्यायचा आहे, ओ एक काना एक मात्रा। आता सीएल ला बघा क्ल येणार, ओके। आता ओ ला काय येणार मित्रांनो, एक काना एक मात्रा, राईट। आणि यस ला इथं ज येणार आणि लास्ट ही सोडून द्यायचा। आता तुम्ही म्हणसाल यस ला ज कस काय आलं, यस ला स लिहून दिलेलं आहे, मान्य आहे। आणि यस चा उच्चार बऱ्याच वेळेस काय होतो, ज होतो, ठीक आहे। विजन आहे बघा, VISION, ठीक आहे। आणि यस चा उच्चार मॅक्झिमम काय यस सहज घ्यायचा, पण बऱ्याच वेळेस ज पण होतं, जसं अपवादानुसार मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ध्यान ठेवा। तरी तर काय करायचं, यस ला ज घेतलं, लास्ट ही सोडलं, CLOSC क्लोज व्हायचं। त्यानंतर आहे पीएच ला फ आहे। आता ओ डॅश नुसार ओ ला एक मात्रा, एन ला एन ना, म्हणजे ओ ला एक काना एक मात्रा, तर काय झालं PHO यांनी फोन होतो, ठीक आहे। आता लास्ट ही आपण सोडलं। त्याच्यानंतर आहे नेक्स्ट कॉलम आहे ओई। ओई मध्ये काय करायचं, सुरुवातीला काय आहे ट। आता हे ओ डॅशी ओईचा पार्ट आपण काय केला, अंडरलाईन करून घ्यायचा नेहमीप्रमाणे, सिंपल आहे। टी ला ट, ओ ओईला काय करायचं एक काना एक मात्रा लावायचं, तर काय होते TOI टो होते। नंतर एफ ला फ, ओईला एक काना एक मात्रा, ठीक आहे, FOE फो। आता नेक्स्ट कॉलम मध्ये काय ओए, ओए अंडरलाईन करून घ्यायचा, ओए अंडरलाईन केला। आता ओ ए, आता ओए सुरुवातीला आलं, सुरुवातीला आल्यावर काय लावायचं, ओ लिहायचं, तर हे मग ओ लिहिलं आणि टी ला ट, OAT ओट। त्यानंतर हे रोड आहे बघा, हा ROAD, आर ला र, ओए आता नंतर आलं म्हणून काय करायचं एक काना एक मात्रा आणि डी ला ड, काय झालं ROAD रोड। नेक्स्ट कॉलम आहे OW। आता OW पार्ट अंडरलाईन केलं। SN, आता बघा सुरुवातीला काय कन्सनंटला यस, आता कन्सनंटच्या समोर कन्सनंट असल्यामुळे काय सुरुवातीला आपल्याला एस ला अर्ध घ्यावं लागेल नेहमीप्रमाणे, एन ला न पूर्ण घ्यायचं, कन्सोनंटच्या समोर वावेल आला। आणि OW ला काय, OW नंतर आलं एक काना एक मात्रा, म्हणजे SNOW स्नो झालं। GR ला ग्र, OW ला एक काना एक मात्रा, GROW ग्रो, ठीक आहे, आलं लक्षात। तर हे राहिलेले जे वर्ड्स आहेत तुम्ही काय करा, मला याचा उच्चार कॉमेंट्स मध्ये पाठवा। तुम्हाला समजलं नाही तर विचारू शकता राहिलेल्या शब्दांचे उच्चार। काही नवीन शिकवायचं असेल तर तुम्ही ट्रिक्स मला विचारू शकता, ठीक आहे। ग्रामरच्या ट्रिक्स, वाचण्याच्या लिहिण्याच्या कोणत्या ट्रिक्स तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला कॉमेंट मध्ये प्रश्न टाकू शकता, ठीक आहे। तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असता तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, सर्वांसोबत शेअर करा, कॉमेंट्स मध्ये आन्सर सुद्धा पाठवा, काही प्रश्न असतील तर कॉमेंट्स मध्ये विचारा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।